आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामधून निघालेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये घोषणा। पालघरमधील वाढवण मंदिराचे 30 ऑगस्टला पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे महाराष्ट्रामध्ये दौरे। शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर अखेर गुन्हा दाखल। सुषमा अंधारेंच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई। जितेंद्र आव्हाडांचीही पोलीस ठाण्याला भेट। म्हात्रेंनी महिला पत्रकाराला अपशब्द वापरल्यानं अंधारे आक्रमक। रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यामधल्या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दुसरा गुन्हा दाखल। वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद। मुंबईमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचं आयोजन। परिषदेमध्ये हळद उत्पादक देशांतर्गत आणि निर्यात व्यापारामधील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असणार। हळद बाजाराच्या भविष्यामधील वाटचालीचा मागोवा घेतला जाणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांना भुर्दंड। ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून पैसे काढून देण्यासाठी 30 रुपयांची मागणी। पैठणच्या पानरुडी इथला प्रकार। घटनेचा व्हिडिओ समोर। इगतपुरीच्या गोटीमधील स्टेट बँक परिसरामध्ये महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी फॉर्म भरण्यासाठी महिलांचा रात्रीपासून बँक आवारामध्ये मुक्काम। सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं लांब गावपाड्यामधून आलेल्या महिलांचा मुक्काम। पुणे शहरामधल्या लाडक्या बहिणींचे खाते सायबर चोरट्यांकडून साफ। दिवसाला 10 तक्रारी। फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस स्टेशनला जाण्याचे पोलिसांचं आवाहन। शालेय शिक्षण विभागामधल्या शिक्षक भरतीच्या कार्यपद्धतीमधील त्रुटी दूर करण्यासाठी अभ्यास गट स्थापन। शिक्षकांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये नोकरीची संधी मिळावी या दृष्टीनं बदल। नवी मुंबईमध्ये गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर सिडकोमध्ये 900 घरांची लॉटरी। विजेत्यांना सोडत निघाल्यानंतर लगेच घर मिळणार। म्हाडाचं बनावट संकेतस्थळ तयार करणाऱ्या वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक। आरोपींकडून म्हाडाच्या लॉटरीमध्ये बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची फसवणूक। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबरमध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीस आणि प्रतीक्षा यादीमध्ये वाढ। 10 घरांमागे प्रतीक्षा यादीमध्ये 5 विजेते जाहीर करण्यात येणार। छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल तलावामध्ये 10 फूट पाणी। तलाव भरण्यासाठी 16 फूट पाणी पातळीची गरज। ऐन पावसाळ्यामध्ये रत्नागिरीच्या दौधरे इथल्या रस्त्यावर धुक्याची चादर। रत्नागिरी जिल्ह्यामधल्या अनेक ग्रामीण भागामध्ये धुका असल्यानं वाहतूक धीम्या गतीनं सुरू। संततधार पावसामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये मागील 48 तासामध्ये 4 मंडळामध्ये अतिवृष्टी। पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान। धुळ्यामध्ये नंदाळे शिवारामधील कनोली मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो। धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते जलपूजन। परिसरातील शेतकऱ्यांची चिंता मिटली। भुसावळ हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्ण उघडले। धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढत असल्यानं धरणातून 40,648 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। बीड जिल्ह्यामध्ये अत्यल्प पावसातच लिंबा गणेश इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत गळू लागली। इमारत गळत असल्यानं शॉर्ट सर्किटचा धोका वाढला। नांदेड जिल्ह्यामध्ये सततच्या वातावरण बदलामुळे खरीप हंगामातील पिकं धोक्यात। सोयाबीन कापशीसह इतर पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव। परळीमधल्या कृषी महोत्सवामध्ये फवारणी ड्रोन ठरतंय प्रमुख आकर्षण। या ड्रोनमुळे शेतकऱ्यांना अवघ्या 7 मिनिटांमध्ये 1 एकर फवारणी करणं शक्य होणार।